तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सत्कर्माचा अहंकार. श्री स्वामी समर्थ. केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ धार्मिक होता. त्याची पत्नी संगीता पतिपरायण आणि कर्तव्यनिष्ठ होती. केशवकडे दत्तजयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. संपूर्ण गावाला त्या दिवशी प्रसाद म्हणून जेवण देण्यात यायचं. एका वर्षी त्याची आर्थिक स्थिती घालावलेली असल्यामुळे तो गावजेवणाचा बेत रद्द करतो. त्याऐवजी 11 ब्राह्मण आणि स्वामींना बोलवायचं ठरवतो. त्यासाठी तो स्वामींना आमंत्रण करायला जातो. रस्त्यात त्याला एक कुष्ठरोगी भेटतो. तो सुद्धा स्वामींकडे रोगमुक्तीची अभिलाषा घेऊन जात असतो. केशव स्वामींना आपलं मनोगत सांगतो. इकडे तो रोगी स्वामींच्या खूप मागे उभा राहतो. स्वामी केशवकडून चंदनाचं खोड मागवतात. ते खोड मागे उभे असलेल्या रोग्याला देतात. स्वामी म्हणतात, हे घे, उगाळून लाव, तुझा रोग बरा होईल. मग स्वामी म्हणतात, तुझ्या घरी आम्ही दत्तजयंतीला येऊ. तू फक्त 10 ब्राह्मणांना बोलव, 11वा आम्ही घेऊन येऊ. तिकडे ते चंदन उगाळून लावल्यामुळे रोगी पूर्ण रोगमुक्त होतो. तो कृतज्ञता भावाने स्वामीकडे येतो, पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो. कारण विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे असं सांगतो. स्वामी म्हणतात, अरे तू जवळ येत नाही तर आम्हीच तुझ्या जवळ येऊ. अरे सर्व जीव परमेश्वरांनी निर्मित केले आहे, त्यात भेद कशा पायी धरायचा. मग केशवला संबोधन करून म्हणतात, केशव हाच तुझा 11वा ब्राह्मण. केशव पाहिले सटपटतो. मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्य कर्मानी ब्राह्मण असतो, जन्मानी नाही. केशव सहमत होतो. दत्तजयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यासह केशवकडे जातात. केशव यथासांग स्वामींचं पूजन करतो. मग ताट वाढवायच्या वेळेला तो पाहतो की पूर्ण गाव प्रसाद ग्रहण करायला आला आहे. सर्व गावकरी हेच गृहीत धरतात की नाही, नामत्या कारण आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नसावं, पण दरवर्षीप्रमाणे आपल्याला जायलाच हवं. सर्व गाववृद्ध पाहून केशव भीतीने गारठून जातो. तो स्वामींना सांगतो की अन्न फक्त आमंत्रित लोकांपुरतंच आहे. स्वामी त्याला नारळ देतात आणि सांगतात, याचं पाणी अन्नावर प्रोशन कर, म्हणजे अन्न सर्वांना पुरेल. केशव तसंच करतो. केशव आणि संगीता जेवण वाढायला सुरुवात करतात. ते सर्व अन्न वाढवायच्या भाड्यात घेतात आणि स्वयंपाकाचे भाडे रिकामे होतात. बाहेर ते अन्न वाढून येतात तर ते पाहतात काय, सर्व भांडे पुन्हा भरलेले आहे. असं अनेकदा होतं. सर्व गावकरी तृप्त होतात तरी अन्न शिल्लक राहतं. केशव गहिवरून स्वामींचे आभार मानतो. स्वामी, तुमच्यामुळे गावासमोर माझी आबरू गेली नाही. मी यावर्षी जेवण देऊ शकलो नाही, तरी तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं. स्वामी थोड्या कठोर शब्दात समज देतात. अरे हे मी काय लावलं आहे. मी जेवण देतो, मी उत्सव करतो. अरे सर्व जेवण ईश्वर देतो, तू फक्त निमित्त मात्र आहे. अरे कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे मिळतं. देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे ह्या अहंकारमुळेच मनुष्य 84 लक्ष योनीत फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. श्री स्वामी समर्थ.